सगळे जमलेले आहेत आणि आज आहे 31 डिसेंबर म्हणजेच न्यू इयर. सगळे दुविधामध्ये आहेत की कोण देणार म्हणजे पार्टी कोण देणार. एवढा वाईट आहे माझ्यासाठी आहे. माझे पैसे नाहीये. 310 रुपये खिशात माझ्या. 310 मध्ये एक शून्य लावा. मला माहिती आणि आमचे लिटिल भाऊ आलेले आहेत पण काय सध्या त्यांना घरी जायचं असं त्यांनी लावलेलं आहे. पण असं आम्हाला वाटतं अजून की ते आमच्यासाठी थांबतील. आमचा 31 असा वाया नाही घालून देणार. मोबाईलचं स्क्रीन गार्ड फुटलंय. भाऊला 4 दिवस झाले आणायला सांगितले, अजून आणून दे. स्क्रीन गार्ड सोड. इथं कवर सांगितलं होतं रे, कवर नाही आणला अजून. मला काढून ठेवतोय. भाऊचं प्रेम कमी झालंय माझ्यावर. अरे पण असं नाही ना, पैसे पाठव मग का नाही घेऊन येणार. माझ्या आहे तुझ्याच कवरचे राहिले वाटतं. माझ्या कवरचे राहिले. हे कट होणार आहे. 31 आपल्याला 31 करायचं आहे. 31 करायचं आपल्याला. जाऊ द्या, जास्त काय नाही. संध्याकाळी बरोबर खाऊ. हेच करू. अरे मला माफ तर करा. कसा पळ काढलाय म्हणजे 31चं नाव घेतलं तर कसा पळ काढतायत लोक. बर्गर पळाला. The next day. गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करत आहे आपल्या सोसायटीच्या मेंबरसोबत. यशोपर्यंत काय नाव? पार्थ गिरणे हा आपल्या B2 सोसायटी B2 विंगमध्ये राहतो. मी आलो होतो पिऊला इकडं गार्डनमध्ये खेळायला. तर पार्थ भेटला. तर पार्थनी माझी स्टोरी बघितली होती. काय बघितली तो? बॉडी बघितली दादा, चांगली बनवली. तर त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये चिनू राहतो. तर चिनूने स्टोरी रिपोस्ट केली होती, त्यांनी पाहिली होती. तर आपल्या तब्येतीवरती तो हे बोलत होता म्हणजे चांगली वगैरे बनवली. पण त्याला पण सांगितलं का ते लवकरच तू पण चालू कर व्यायाम वगैरे. आपल्या सोसायटीमध्ये अशी मस्तपैकी छोटंसं गार्डन आहे. पण आता ते लोक इथं मस्त हे पुलअप्स वगैरे करतात. तर तू जैनमध्ये 8वीला आहे. पण थँक्यू. आणि असंच व्यायाम तुम्ही करत राहा. सगळ्या मुलांना पण सांगा व्यायाम करायला. पिऊ आपले व्हिडिओ बघतो तो. हां पिऊ इथं आपली घसरगुंडी खेळते. तर चला भेटू तुम्हाला पुढं. आलोय आम्ही. मी आणले ते कन्नुकीच्या आईला कॉफी प्यायला. हे जागा खाली आलो. तर काही काम नव्हतं, त्याला चहा प्यायचा होता म्हणून आलो आपण कॉफी प्यायची होती म्हणून कॉफी प्यायला आलो. तर आज गँग नाही आहे, तर गँग येईल थोड्या वेळात. वेलकम बॅक गाईज. तर आपण चाललोय पिऊला ड्रॉप करायला तिच्या घरी. होय पिऊ? मागच्या वर्षी पण काय ते इकडं आईचा आवाज येतोय. इथं आल्यावर सांग. तर आपण सगळे चाललोय पिऊला ड्रॉप करायला तिच्या घरी. उशीर झालाय रात्री आणि थंडी पण जास्त आहे म्हणून आपण चाललोय पिऊला ड्रॉप करायला गाडीमध्ये. पिऊ गाडीत चाललोय ना? इकडे ना ते दाखव ना काय बघा. काय ते पण काय ते युनिकॉर्न सारखं ते काय ते राखी होती. हां ते तुटून गेलं म्हणून ते हे जे आहे ना बटन, हे बघा वाईट त्याला असं दाबायचं. चले झाले. पिऊ आजारी आहे. पिऊचा आवाज पण बसलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच. आपण गाडी पण नव्हती काढली मागील 4-5 दिवस झालं. तर गाडी चालू करून ठेवली आहे 1-2-4 मिनटं, कारण कुठं बाहेर जायचंच नव्हतं म्हणून गाडी पण नाही काढली मी. आता मम्मीचा फोन आला होता की पिऊला सोडून येऊ म्हणून म्हणलं गाडी पण काढू, तेवढं रनिंग पण होईल गाडीची. तर चला तिला सोडूया. मम्मी पण येते सोबत. आम्ही सोबत पिऊला ड्रॉप केलं होती. मी रिटर्न येऊन जाईल. चल ना लवकर. दीदी कुठे राहिली? दीदी येत होती ना? दीदी नाही पुढे चालते ना. दीदी
चला पिऊ चालली आता घरी. पिऊ पिऊ तो कसं पुढं बघते. दीदी चालली आहे. आमची अजून एक गाडी आहे पुढं. तर दीदी चालली आहे 2 व्हीलरवर आणि या इथं गाडीत बसली. तू दीदी संग बसायचं ना गाडी 2 व्हीलरवर. होय का? हा का नाही? बिलकुल नाही. दीदी बघ कशी एकटी चालली दिसते का? जाऊ द्या ती आजारी आहे आज. ती काय बोलत नाही. चला बाय बाय कर सगळं. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय जोरसात बोल. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग नाही व्लॉग. आली पिऊची सोसायटी. चालली आता पिऊ. हे चालली का? अरे बाय कर बाय कर. कशी उड्या मारते बघा. शूज बघा. अरे उतर ना खाली. आईने काढली शूज. ती मस्ती असते नुसती. मुद्दामून करत जा. नाही मला माहित नव्हतं. काय माहित नव्हतं? शूज कुठे? चल उतर लवकर. शूज तर घालू देशील का मला? निघ लवकर. का? हो बाहेर. आली तुझी बिल्डिंग आता. पण तू शोधायला आलेस आमच्या गाडीच्या बिल्डिंग मध्ये चालू कशी काय? काय काय म्हणली? आम्ही